सर्व उमेदवारांना आपलं स्वतःचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांनी आपल्या आधी नुसतं अकलूजवर बोलून कसं चालेल. सोलापूर जिल्ह्याचा निकाल मगाशी मी टी व्हीवाल्यांना बाईट देताना सांगितलं, तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो. 12 नगरपालिका होत्या, फक्त 3 भाजपच्या आल्या. बाकी सगळ्या मित्र पक्षांच्या जिथे जिथे आम्ही सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली, काही ठिकाणून आतून मैत्री केली. त्यामुळे मी अजून एकदा सांगतो, सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे. सहकार मर्शी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि नंतर विजयदादांनी सांभाळलेला हा जिल्हा आहे. जसं अकलूज सांभाळलं तसं दादांनी जिल्हा सांभाळला होता. एक मूठ ठेवली होती अख्ख्या जिल्ह्याची. आणि हा जिल्हा कोणाची हुकुमशाही चालवून देत नाही. हे लोकसभेला दाखवलं, विधानसभेला दाखवलं आणि नगरपालिकेला पण दाखवलं. या जिल्ह्यात सुसंस्कृत जिल्हा आहे, घडवला या लोकांनी जिल्हा. त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही. हे 3-3दा दाखवून दिले. आता ज्यांना आत्मपरीक्षण करायचं त्यांनी करावं. सगळ्यांनी आत्मपरीक्षण. फक्त प्रेम द्या गावाला. आपल्या गावाला काय लागत नाही. हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय, बाळदादांनी घेतलाय, मी घेतलाय. लक्ष द्या. कुटुंबाकडे लक्ष कमी झालं तर गावावर लक्ष द्या. आणि आम्ही तिघांनी ते केले म्हणून हक्काने सांगतोय. आणि अकलूजच्या जनतेने एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही. या निकालाच्या हे उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला सगळ्यांना. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी, शांत बसा जरा. तुमच्यासाठी नाही, विरोधकांसाठी आहे. धुरंधर पिक्चर बघितलाच असेल. घायल हो इसलिए घातक हो. धन्यवाद.